नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत आणि मजेतच राहायला पाहिजे भाईंचो, मजेतच राहायला पाहिजे, जिंदगी मजेतच गेली पाहिजे आईचं त्याच्या. तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच, हाऊस अरेस्ट. हाऊस अरेस्ट मित्रांनो, विषय काय? विषय असा आहे की माहितीये तुम्हाला, आता सगळ्यांना माहित असेल, उल्लूवर काय घाण चाललेली असते, टचम चुटम टपा टप सगळ्यात चालू असतो असा ऍप वर मित्रांनो. आता नुकतीच एक शो चालू झालेला आहे, त्याचं नाव आहे मस्त मित्रांनो, हाऊस अरेस्ट. आणि मित्रांनो, या शोचे होस्ट आहेत आपले सर्वांचे लाडके नसलेले असे आपले एजाज खान. काय चाललंय भाईंचो? काय कपडे काढ, एक माझी कपडे काढ, बिकनीवर नाचा, उघडे नाचा, भाईंचो उघडे फिरा, त्याच्या आईचा त्याच्या सगळंच करा. आणि ह्याच गोष्टीवर आपल्या भारतीय जनता पार्टीच्या चित्रवाघ यांनी आक्षेप घेतलेला आहे. आणि मित्रांनो, घेतलाच पाहिजे. आता भिकारचोट शोला कशाला प्रोत्साहन करायचं, आणि यांची डांगच मारली पाहिजे असत्या शोची. मित्रांनो, मी तुम्हाला एक गंमत सांगणार आहे. या उल्लू शो मध्ये आपल्या एक मराठमोळी अशी एक चेहरा आहे, त्यामध्ये खूप आधी गाजलेला चेहरा आहे. आज ते उल्लू ह्याच्यामध्ये आहे. उल्लू मध्ये ते वेब सिरीज करतात आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांना रिस्पॉन्स मिळतोय त्यांच्या अभिनयावर, आणि खतरनाक ऍक्टिंग करतात ते. अशी बाराखडी त्यांच्या अभिनयातून सगळ्यांना आपल्याला पाहायला मिळते, आणि खूप सुंदर अशी बाराखडी ते करतात. आणि त्यांनी या गोष्टीवर आक्षेप घेतलेला आहे की एजाज खानला कोणी काही बोलू नका. तो चेहरा तुम्ही कदाचित बघितलेला असेल, तर कदाचित त्यांची तुम्ही एक वेब सिरीज पाहिली असेल, शाळा नावाची. तुम्हाला आधी मी तिचा फोटो दाखवतो आणि नंतर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की शाळा वेब सिरीज मध्ये कधी काळी काम करायची. तिचं नाव आहे सारिका साळुंके. तिने चांगल्या प्रकारे काम केलं होतं त्या वेब सिरीज मध्ये. आता ती वेब सिरीज कधीच संपली आणि ती नंतर दुसऱ्या उल्लू या साईडकडे वळली. आणि उल्लूला कसले सिनेमे दाखवले जातात, वेब सिरीज दाखवले जातात, सिगरेट वेब सिरीज असतात ते, त्यात नुसतं अश्लीलता असते मित्रांनो, हेच ती दाखवते. आणि याच मुलीने एक आक्षेप घेतलाय, म्हणते एजाज खानची यात चूक नाहीये, ते होस्ट आहेत फक्त, तसेच सलमान खान आहेत तसेच ते आहेत. आणि तिने एक पूर्ण असा 3 मिनिटाचा व्हिडिओ बनवला आहे, आणि तो व्हिडिओ सुद्धा मी इथं टाकतो मित्रांनो. त्याचं म्हणणं काय ते ऐकून घ्या फक्त. हेलो, आई एम सारिका. उल्लू पे चलने वाला रियलिटी शो हाउस अरेस्ट, उसका मैं एक हिस्सा हूँ. अभी तक आप सभी लोगों को पता चल ही गया होगा कि सारे यूट्यूबर्स, पॉलिटिशियंस हमारा हाउस अरेस्ट शो बैन कराने की बातें कर रहे हैं. और पता नहीं क्यों सबसे ज्यादा हमारे शो के होस्ट एजाज खान सर, उनके पीछे सारे यूट्यूबर्स अपना यूट्यूब चैनल चलाने के लिए शायद उनके पीछे हाथ धो के पड़ चुके हैं. लिटरली उनके बारे में कुछ भी बोल रहे हैं कि एजाज खान ने लड़कियों के कपड़े उतारे, एजाज खान ने लड़कियों से सेक्स पोजेस पूछे. सीरियसली देखो, मैं आप लोगों को एक चीज बताना चाहती हूँ कि एक शो बनाने के पीछे होस्ट का हाथ नहीं होता. एक शो बनाने के लिए शो मेकर्स, क्रिएटिव्स एंड शो के डायरेक्टर्स का हाथ होता है. सलमान खान भी होस्ट करते हैं ना बिग बॉस, वो एक एक लाइन बोलते हैं ना कंटेस्टेंट को, उनके कान में एक माइक रहता है, जो पीछे से डायरेक्टर एक एक लाइन बोलते हैं, वैसा ही सलमान सर बोलते हैं. ये आप लोगों को पता नहीं होता. वैसे ही एजाज खान सर भी कर रहे थे, उन्होंने अपना खुद का एक भी लाइन नहीं बोला, और उन्होंने हमसे कोई कपड़े नहीं उतारे हैं. और जो भी हमारी क्लिप्स वायरल हो रही है ना, सब लोग कर रहे हैं ना वायरल कि हमने कपड़े उतारे, ये हमने कोई कपड़े नहीं उतारे, हमने अंडरगारमेंट्स उतारे. भाई वो एक टास्क था, उसका रूल था कि जो भी टीम हारती है उनको एक एक कपड़ा उतारना है. और वहां पे हमें किसी ने फोर्स नहीं किया था, ना शो मेकर्स ने, ना डायरेक्टर ने, ना हमारे होस्ट एजाज खान सर ने. वहां हमारे पास चॉइस भी था कि हम कपड़े ना उतारे और हार जाए, लेकिन हमें हारना नहीं था, इसलिए हमने हमारे अंडरगारमेंट्स उतारे. और भाई इंडिया में कितने शोज चलते हैं, स्प्लिट विला, टेम्पटेशन, लड़कियां बिकनी में रह के क्या क्या करती है, और उनके सामने हमने तो ऐसा कुछ भी नहीं किया है. और जितने भी हमारे शो में किसिंग का जो भी रहा होगा, कपड़े उतारने का जो भी रहा होगा, वो हमारी चॉइस थी, हमें किसी ने फोर्स नहीं किया गया था. वहां पे हमें कभी भी ऐसा नहीं बोला गया कि हाँ तुम्हें उतारनी ही है कपड़े, तुम्हें किस करनी ही है. वो हमारी चॉइस थी, क्योंकि हमें हारना नहीं था कोई भी टास्क. तो प्लीज एजाज सर को ब्लेम ना करे, उनकी ये सब में कोई गलती है नहीं, वो बस ये शो के होस्ट है, जैसे सलमान खान होस्ट करते हैं शो को. और कपड़े उतारने का टास्क जब चल रहा था ना, लिटरली एजाज खान सर ने हमें बोला था कि भाई तुम लोग हारो मत, मैं नहीं चाहता यहाँ किसी भी लड़की के कपड़े उतर जाए, तो तुम लोग जीतो सब, ऐसा लिटरली उन्होंने बोला था.
तो प्लीज उनके बारे में ऐसा मत ही बोलो कि वो अश्लीलता परोस रहे हैं। तर तुम्ही मित्रांनो ऐकलंच असेल की हिला एक्झॅक्टली काय म्हणत आहे. ती म्हणते की हा शो आहे आणि इथं एजाज खानची चूक नाही आहे. हे सगळे मेकर्स वगैरे आहेत त्यांनी सांगितलेलं असतं. इथं एजाज खान कुठं काय नाही, ते फक्त होस्टिंग करतात. आम्हाला फक्त जिंकायचं होतं, आम्ही हारू नये म्हणून आम्ही आमच्या अंगारचे कपडे काढतो. आम्ही नागडे नाहीयेत, म्हणजे आम्ही फक्त निवड काय होत नव्हतं त्यात, फक्त आमचे कपडे फक्त त्या टास्कचा भाग होता म्हणून असं केलेलं आहे. आणि मित्रांनो असंच गोष्टी इथं घडलेल्या आहेत. बाकी ह्याच्यामध्ये घडलेलं नाही. यांना ही गोष्ट छोटी वाटते, पण या छोट्यांना कळत नाही की ही गोष्ट खूप मोठी आहे. ह्यात तुमचे जे व्हिडिओ आहेत मातर छोटांनो, हे छोटे छोटे व्हिडिओ इन्स्टावर पडतात. इन्स्टावर लहान मुलं असतात, हे करतात. आई वडिलांचा फोन मुलं कधी कधी वापरतात, त्यामुळे ते तुमचे व्हिडिओ मुलांना दिसतात आणि त्यांच्यावर डोक्यावर परिणाम होतो आणि त्यांच्या डोक्यात तेच फिरायला लागतं, हे काय हे काय. पण ह्यांना त्या शाटोजींना काही कळत नाही, यांना काही माहिती नाही. ह्या बेंचोंना फक्त पैसा पाहिजे, पब्लिसिटी पाहिजे. आपल्याला या गोष्टीबद्दल काही आक्षेप नाही. आक्षेप फक्त त्यांच्या कपडे काढण्यावर आणि ते छोटे छोटे व्हिडिओ ते व्हायरल होतात. कारण की ऍपवर हे सगळं बघितलं जातं. ऍपवर आपल्याला वयाची मर्यादा असते, त्या बघू शकतो आपण. त्या छोट्या छोट्या व्हिडिओ लोकांकडून व्हायरल होतात, त्यामुळे आम्हाला हा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला काही करायचंय काय. आणि चित्राताई वाघ मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, फक्त तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल फक्त या शोवरच आक्षेप घेऊ नका. ह्या पूर्ण उल्लू ऍपवर आक्षेप घ्या, कारण ह्या शो पेक्षा घाण त्या ऍपवर दाखवलं जातं त्यांच्या वेब सिरीजच्या मार्फत. बाकी या शो बद्दल मला काही बोलायचं नाही, कारण की आता हा शो कदाचित बंद होऊन जाईल आणि बंद झाले पाहिजे. आणि त्या प्रकारे उल्लू ऍप सुद्धा बंद झाला पाहिजे. उल्लू ऍपमुळे बऱ्याच गोष्टी अश्लीलताकडे जातात आणि त्या थांबल्या पाहिजे कुठेतरी जाऊन, एवढंच सांगतो. आणि हा एपिसोड इथं संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. काय करायचं ते करा आणि वरला असेल ते लाल घंटा